नमस्कार, मी किरण गोडीतके. गावाकडच्या करामती झाल्यात पाहिजे या वेबसिरीजचा निर्माता तसेच एडिटर आणि रायटर. तर रसिक प्रेक्षकांना आपण बघत असाल, आज बघता बघता हा आमचा 10वा एपिसोड आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. तर तुम्ही आमच्या ज्या वेबसिरीजला खूप भरभरून प्रतिसाद देतात, प्रेम देतात. तर रसिक प्रेक्षकांना आमच्या सर्वांची एक विनंती आहे की तुम्ही आमच्या वेबसिरीजच्या चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, आमच्या व्हिडिओला शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल अजूनपर्यंत तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जो बाजूला जे बेल आयकॉन आहे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण जे येणारे पुढचे नवीन व्हिडिओ आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येतील, त्याच्यावर नोटिफिकेशन येतील. आणि तुमचं हे प्रेम आहे आम्हाला पुढे असं आमच्या सदैव सोबत राहू द्या. सचिन, आपल्याला पाणी लय आलेलं दिसतं बरं का नदीला. हा ऐकतस तर कसं इशारा दिलेला आहे. बाबा 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 हा ना राव, गावाला सांगावं लागेल गावाला. हा बाबा बाबा चाल आपली याला पाणी, अरे याला पाणी तर नाही लागायचं. हा अरे गुंडळलेले भाऊ, आपल्या याला हे नाही झालं पाहिजे. अरे 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 नाही अरे नाना हे काय चाललं? अरे बोलले वय त्यापुढे धागे काढून राहिलो हे सगळे. नानाची रात्री धपका धपकी झाली काय? धपकी नाही. अरे वैतागलेला दिसतो. अरे कोणी पाहिलं जे 7 जन्म आपले संग राहणार आहे म्हणून. राहू दे राहू दे राहू दे ना. राहू दे नेमकी नाना पण तू आहे का तू? आता त्या तुटला नाही म्हणलं माझं नानालाच वैतागलेला दिसतो ना. कमी झालं काय अडचण नाही. कमी केलं लावून दे आता नाना. तुमचे सापडते का याच्यात? नाही आमचे नको तुमचे मी पाहतो नाही व्यवस्थित. हा का चला बस बस बस. अरे काहीतरी काय बसायला सचिन इथून आण रे, इथून काहीतरी बसायला. हा ना आण रे चटई बस बरेच दिवस झाले. हा ना कामामुळे काही जमा नदीला पाणी वाढलेले बरं का. मोक्कार पाणी वाढलेले. आज जागा राहावं लागतं बरं का. लई कारण काय होईल तसं इशारा दिलेला आहे बरं का. पाणी ना लय वाढ. बसा बसा बसा. सांगावं लागत होतं सरपंचाने, आज नव्हतं करावं लागत. तेच म्हणतो आता परत पण सांगावं आपण लागत होतं. सरपंच तोंडात सांगितलं आपण सांगायचं रागायचं नानाला परत. अरे पण तो माझा एवढा दोस्त आहे तो. अरे मी घासाला घास सोडणार नाही. सांगावं लागत होतं का. काय लय खाल्लं असतं काय? किती खायचं नाना? 2 खांडे तरी टाकले नाना. घास सोडून खाला सरपंचाने तुम्हाला. अरे मग काय केलं तिने असं? सरपंच आता काय करून राहिलं माहिती का? पर सगळ्या गोष्टीत राजकारण करून राहिला. नाही ते जाऊ दे. अरे पण मला टाळून नाही करू शकत तो. नाही सरपंचाचं काय आता इलेक्शन आज म्हणजे आलं जवळ थोडं लांब आहे अजून, पण आता मस्त गरज भागलेली आहे सरपंचाची. सरपंचाने काय केलं, ग्रामपंचायतचं इलेक्शन जवळ आलं ना, आता आखाड पार्ट्या चालू केल्या. रात्री मग जबरदस्त सरपंचाची आखाड पार्टी. नाही आम्ही जेवायला होतो. नाही असं नाही होणार. नाही आम्ही होतो जेवायला. मान्यच नाही करणार. तिने मला फोन लगेच करून बोलत असतं. हे पाय आम्ही जेवतो रात्री सेल्फी काढा. हे पाय अरे खरंच ना राव. पण सरपंचाने असं नव्हतं करावं लागत. अरे नाना तू सरपंचाचा कार्यकर्ता एवढा जवळचा माणूस, सरपंच कुठं झाला का? चल नाना कुठं झाला का? चल नाना काय काम असेल का? चल नाना. आता बरं चल नाना. तिने जर असं केलं असेल ना माझ्यासाठी तर आपण पण आहे ना, मी स्वतः लगेच 2 नाही 5 कोंबडी धरीन मग एकखटी. आपण सगळे जेवू आपण मग. अडचणी ना चालून काय हरकत नाही. तुम्ही आपण आखड म्हणूनच करायची तर सांगायचंच नाही कोणाला. आखड म्हणूनच करायची तुम्ही नानाला काही कमी समजले का? सरपंचाची रेशिओ आहे ना अशी जबरदस्त पार्टी. जबरदस्त म्हणजे ना डायरेक्ट कॉन्ट्रीच करून टाकू सगळे. जाऊ दे किती येतील एक एकर तरी. सांगायचं आखे गाव सांगू किती येतील एक एकर तरी. कॉन्ट्री नाही धरायचे करायचे करू ना आपण. त्याला काय लागत तरी. काय कॉन्ट्री केली का? सरपंच नाही पण आपण करू ना त्या जिद्दीवर. त्याच्या जिद्दीवर करायचे आपल्याला. मग तो खर्च केला पाहिजे नाना. मग पैशाचं म्हणले पैशाच नाही करावं लागेल. असं नाही राव. असं करून धरावं लागला आहे ना आम्ही. पण मग त्याच्यात किती येईन फक्त एक वाट्याला एकाच्या 200 रुपये ती. 200 रुपये ती. तुमचं नाही आपण ती करू बिंदास करू. तुम्हाला काय करायचं बरं ऐका. ते तुम्ही लय त्रास नका करून घेऊ. मी माझ्याकडे लागल्या कोंबड्या
4 कोंबडे आणतो मोठले. कोंबडे हा कोंबडे माझ्याकडे लागले. पण एक मग काम कर ना मग. इतर सगळे भांड तुम्ही म्हणले ना इतर सगळं तुमच्याकडे बरं का आता. बरं आम्ही आणतो एक काम कर ना. पिल्ल नको आणू बरं का? नाही नाही चांगले मस्त पैकी पण एवढे कोंबडे पाहिजे ना. धरायला आपल्याला सगळ्यांना धरावं लागते ना. धरू सगळ्यांनी धरायच्या. लोकांचं नको धरायला सांगू. लोकांचे म्हणजे चोरायचे नाही नाही आपले आम्हाला आपलंच आहे. हा बरं मी काय म्हणतो 4 नको 1-2 एक्स्ट्रा राहू दे. सुक्क पण बनवू ना. चालन बर तू म्हणशील तसं 5 करू. सुक्का करू आपण. चालन चालन. पार्टी जोरदार ले पाहिजे. पण बाबा जंगी जंगी. ना ना माझ्याकडे फक्त कोंबडीची बोली हा. नाही तुम्ही म्हणशाल का तुम्ही म्हणलेले ना आता आम्ही सगळं करू. मग आम्ही फक्त कोंबडी आणि तुम्ही धरून द्यायची. आपण सगळ्यांनी धरू. आपल्या याच्यामध्ये 2 येतोय बरं का ना ग्रामपंचायतचं सुद्धा तोंड आलेली आहे. आपल्याला त्याचा फायदा झाला ए, करू ना मग ते. थांब 1 मिनिट. पण करू. आता आपण नानाला पाठिंबा नानाला उभं करायचं आपण आता. नानाला उभं करा. चला, ओके, ओके. हा, भावे सरपंच चला, नाना. हा. काय हरकत नाही. चालन चालन. तुम्ही घाबरत नाही. हा नाना आपली एवढी मोठी पार्टी जोर झाली 2 खाले 4 कोंबडे हा. चालन 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 चालन. करून टाकू. ना आता 22 सरपंच नाना चला चला. अरे येऊन येऊन येणार कोण. नाना शिवाय आहेत कोण. येऊन येऊन येणार कोण. नाना शिवाय या पंचवर्षीला नाना सरपंच. ए नानाच्या नावानं चांग बल. नाना मग काय नियोजन आहे आता कसं करायचं. थांब थांब थांब. काय म्हणते नाना नाही मग. भावी सरपंच. हा सरपंच नाना ना सरपंच सरपंच हा मग सरपंचाच्या नावानं आकाश आचेरी काऊन नाही आला आपला आकाश नाही आकाश शिवराळ ते दुधाला गेलेलं आहे. दुधाला येणार लगेच. ये. बोलल्यावर त्याला कुठे नाना काय भानगडी ये, सरपंच तुमचा माणूस कुठं आहे. जाऊ नको तू भावी सरपंच सरपंच नाना म्हण. सरपंच तुमचा माणूस कुठं आहे. फोन करा तुमच्या माणसाला. हा जिगरी मित्र आहे नानाचा एकदम तो. हॅलो. नानाचं पानं हालत नाही त्याशिवाय. सॉरी मी नानाच म्हणतोय सरपंच नाना. सरपंच नाना नाही ते आता सवय लागून जाईल पुढे. अरे अरे कुठं आहे तू अक्षय. सवय लागूच तर फार अडचण येणार आहे. ये ना लवकर. अरे ते आप्पा हे असं या चांगला स्वयंपाक बनवतो आचारी. नाही नाही बोला बोला त्याला बोलवा. ये रे लवकर चाल. आवर्जून वर बोलवा. भाजी बनवतो तो. हा बोलवा आवर्जून. ये, बरं हा एवढं. आपली आखाड पार्टी सरपंचाच्या नावाने आज एकच नंबर झाली नाही, पाहिजे. होणार होणार होणार. त्यांना शब्द दिला आपण पुढचं. येणार येणार कधी येतो काय नु नाना. येणार म्हणला नाही म्हणला तो भारी ते आला. अरे 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 पा त्याला 100 वर्ष आयुष्य आहे. काय झाले बस 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 अरे बस बस. अरे 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 ये इथे 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 बस बस बस. हे काय कोपऱ्यावर बस ना. हा नाना तर माणसं तर तांगा पलटी झाला होता सरपंचाच्या बगड्यात. ते काय 90 घेऊन आला काय थोडी. हो मी काय म्हणतो हे काय केळ बिळ खाली काय तुम्ही नाही नाही ऐक ना ते खेळाचं जाऊ दे मरू दे. हा. तिकडं. ऐक आता. सरपंच नानाची पार्टी आखाड पार्टी. सरपंच हा नाना सरपंच. माझ्याकडे 5 कोंबड्या आहे. कधी हा, बरं का? उद्या पार्टी आहे. उद्या आहे, उद्या 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 करून टाकू बरं. मग जंगी नियोजन झालं पाहिजे पण ते तुला भारी येतो ना. तुला नाच भाजी करू नको. भाजी चांगली बनवतील का तुला. तुम्हाला काय म्हणतो एक काय झालं तुम्ही असं बोट चाटीत राहील पाहिजे मग काय बोट नाही चाटायचे आम्हाला कोंबडा खायचा कोंबडा. तुर्रेबाज कोंबडा खायचा आहे. पण धरायला ए तुम्ही घेऊन यायचं धरायला सुद्धा तरबेज जर का. हा एकच नंबर. म्हणजे काय सगळं माझ्याकडूनच नाही नाही धरता धरा आपल्या धरावं लागेल ना. एक काम करा बरं. नसलं तरी तर 500 दे. कुणी काय काय आणायचं मी काय म्हणतो नियोजन ऐका, सगळं नियोजन झालेलं आहे. हा. आपलं म्हणजे आपली पार्टी ठरली आखाडा पार्टी करायची. हा पण आता नियोजन वाटून घ्यायचं. जसं सरपंच म्हणले आपले भावी सरपंच हा सरपंच. ते म्हटले की आपले मी 4-5 कोंबड्या देतो. कोंबडा 4-5 कोंबडा मी नियोजन करतो. पण बाकीचं कसं कसं करायचं पहा. मग आता तू काय करतो. माझं थोडं नाही नाही तोंड नको वाकडं करू. तुला करावं लागणार काहीतरी. मला काय किरकोळ कारकोळ काम असलं सांगा तसे मग पीस पीस खायची का पीस पीस. कोंबडीच्या पखाडा खाशील का बरं. नाही नाही थोडं काम द्यायचं. सरपंचाची पार्टी म्हणली. मी बरोबर याला ना उकर देतो बरोबर बरं, एक- तेवढंच काम केला. एक काम करा अध्यक्ष. सरपण आणा अंगास दोघं जण. हा हा चालन काय अडचण नाही. तुम्ही त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. साखर पातेली नीट घासती नाही काय नाही. पातेल्याचं पहा, पाण्याचं पहा, नियोजन पहा. पाणी लागन. सरपंचाची किराणा पार्टी लागल. नवे पातेले आणू नवे हा ना? नवे पातेले आणू सरपंचाची पार्टी. सचिन आहे एक काम कर थांबा. ऐका बर मी काय करतो. माझं तिथं फाट्यावर खातंय. शेट जिला सांगतो फोन करून मी. आपलं काय लागन तो किराणा आहे ना. काय लागन तो किराणा त्यांना म्हणून पोराला देऊन टाका. पोरं यादी घेऊन येतील.
आणि त्या आखाड पार्ट्याचा किराणा देऊन टाका. आता बघ तू तुम्ही दोघांनी तुम्ही दोघांनी घेऊन येतो. देतो ना आणि काय नको आणा. अरे मी ना मला काम आहे मी तुम्हाला यादी लिहून देतो ना लगेच टपकन तुम्ही ना ते खसखस बिस्कस सगळं घेऊन येणार. नाही 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 मला तुम्ही सगळं दोघंच जा. माहिती, मी बरोबर खसखस आहे, तूच ले. हा बरं फुले आणि तुम्ही दोघंच घेऊन या. बाकीचं काय राहील का ध्यानात आता आता पुढचा विषय काही घेऊ नका बरं, मला एक सांगा आता. दोन उद्या मिनिटं. सकाळी आपल्याला अहो मी किराणा आणायला जातो पण सगळ्यात मोठी गोष्ट किती तुमचं नियोजन किती किलोचं काय आहे? मग मला कळत अरे नाही. ते पाच पण सहा माझं कोंबडे. कोंबडे. बनव, तुला पाच आता कोंबड्याचं काय नियोजन बनव तू. हा चल हा सरपंचाची पार्टी आहे 10-5 लोक जातात राहणार आहे. या त्या दोघांना हिशोबाने लगेच आपलं पाठवून द्या ना नियोजन मग. करायचंय. मग आजच पाठवून द्या म्हणजे ते उद्या काय करतील ते रेडी राहील. एक काम करा सामान आता आणि भरा तुम्ही पण आहे ना ते काय तुमच्याकडे जे लागलेले ना ते काय पातीले फितिले सरपण बिरपण जरा तुम्ही लगेच सरपंच बिरपणाच्या ना लगेच सुरुवात करा. तू पाणी बिणी. उद्या सकाळी फक्त आपल्याला कोंबडे पकडायच्या. उद्या सकाळी आपल्याला फक्त कोंबडे पकडायच्या. पण सरपंचाचं आहे ना, 11 वाजता घालून यायचं. हा हा नाही पण सरपंच आखाड गाजवणार आहे गावात. ना जोपर्यंत सरपंच होत नाही तोपर्यंत आपण थांबतच नसतो आता. नाही नाही चला आता उद्या तेवढं नियोजन पटकन करून घ्या आता. काय मग काय काय चाललंय नियोजन हा चांगलं सगळं तारीत राहा. हा बर अध्यक्ष त्याला फोन लावून तो बा, नाही फोन लावला इकडे नाही इकडे कोणा सुनला लागशाला. नाही ते इकडे अरे हा ते तुमचं बरोबर आहे भाऊ. नाही मी काय करतो शेडला पहिला फोन लावितो ते आले की नाही पाहतो. नाही बसतील इकडे फिरत पुढे बसतील ती. हा नमस्कार. हा शेड मी काय म्हणतो ते तुमच्याकडे ना सोन्या आणि अक्षय येतील थोड्या वेळामध्ये. त्यांना काय करा काय म्हणते तेवढा किराणा देऊन टाका त्यांना बरं का. हां हां त्यांना ती यादी दिली काय म्हणते तेवढा किराणा देऊन टाका. बरं 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 हां मला नंतर बिल पाठवून द्या नंतर तुम्हाला मग ते टाकून ऑनलाईन टाकून देतो. चालते ठेवू का. काय म्हणते हा नाही पोचते मला अजून नाही पोचले ते अजून किराणा नाही झाला. सांगितलं पण ते आणि काही व्यवस्थित नाही आणि जाऊन दे काय व्हायचं झाला 1000-1200 रुपयाला कुठं आपल्या असे जात्या 1000-1200 रुपयाचा वैद्य किराणा आणि कुठं त्याला आपल्याला 1000-1200 लई मोठी गोष्ट आहे का. हा आणतीन चला पाहू येतील ते किराणा घेऊन काय अडचण नाही लई काळजी नाही करायची. थांब शेटजीकडे घेऊ इथं. राम 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 शेठ आला होता आताच फोन आलता गावातून. हा अध्यक्षांचा फोन आलता का. आला होता तर काय पाहिजे यादी बिदी काय आणली का नाही. यादी नाही आता यादी पडली काय कुठे. सांगा असल्यावर. हा मी आहे ना हा यो यादीचं माझं सगळं ध्यानात आहे. आहे. याचे सगळे द्या. सांग बरं एकदा काय काय रप सांगशाल. घ्या 5 किलो साखर घ्या. अय तिथं काय लापशी नाही बनवायची. अरे आखाड करायचा आखाड. अरे गप बडीशेप मध्ये मिसळावं लागत. 2 किलो बडीशेप पण घ्या त्याच्याबरोबर. अजूक 2 किलो बडीशेप याचा कोणता चालला तू असा किराणा. अरे नेमकं तुम्ही गप आधी बाबा विचार करून आलेले आहे का. तू सामान ठेवा पहिले. शेटजी नाही तर आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊ बर का. बरं आणतो. सामान ठेवा पहिलं. अरे काय सामान ठेव हे काय घ्यायचं काय तू घेऊ काय राहिला. हा घेऊ दम. आणि तो अध्यक्ष मला घोडे लावीन. साखर 5 किलो अजून बडशे पाहिजे ना. अरे, गोणीभर साखर काय घेतली तुई. ऐकत आहे थोडं. थांब. ही बडशेप तेल द्या. 200 रुपयाची किती तेल किलो. द्या 10 किलो. हा? बाबा 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 ऐकत आहे थोडं. अरे लोक स्वयंपाक आहे का. सरपंचाची पार्टी आखाड पार्टी तवा अशी आहे काही नाही पाहिजे मला अध्यक्ष हे 10 लिटर असतं ते किलो नसतं सर. निर्मा द्या 2 किलो. निर्मा बर बर काय शेठजीना घडी ठेवला तो काय काम करीत काय नाही. गुळणे करायला घ्यायचा काय. अरे बाबा ते भांडे धुवा नेमका लागत. कार्यक्रम कशाचा आहे तुम्ही चालवलं 1 काय. किलो द्या शेठजी. शॅम्पू दे 1 पट्टा. अरे शॅम्पू कायला ते काय कोंबड्या धुवायच्या का आपल्याला. अरे त्या सरपंचाचा पायजामा भरले कोणी धुवायचा. अरे त्याचा पायजामा भरण तर भरण धुत्य चढत घरी जाऊन धुईन. हे काय घेऊन तू राहिला? ऐकत आहे राव थोडं. हा? शॅम्पूचा 1 पट्टा द्या. अरे काय इप्पत किती आहे द्यायच्या काय? 1 पट्ट्या 16 असत्या किती द्यायच्या. 2 पट्टी दे. अरे तू काय पाऊस चालवणे करू राहिला. ऐकत जाय. अरे मला पुढच्याच कामाला बोलवतं का त्याचं काही काम असलं. कोलगेट आण. मित्रांनो आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मोठं कोलगेट आण. तुला माझ्या संग आणून पस्तावाला मला. आय थांब. मा काय मी ते तुम्ही सांगितलं ते दे ना. बाबा 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 मोठ्यातलं कोलगेट आण मोठ्यातलं. कोलगेट खायला. एवढे बास का. अरे तुला नाही काही समजत ते. अरे का कोलगेटचा एवढा का आमरस करायचा का तिथं. हिने काय करायचं आता.
अरे अध्यक्षाची मंडळी काल भेटली होती मला हा. म्हणजे त्यांच्या लय तोंडाचा वास येतो. आपण एवढ्या काय करायचं एक घे ना मग. अरे मग काही बाकीच्या कोंबड्याचे दात घासू आपण. तू थोडं शांत बस जरा, मग ऐकत आहे कोंबड्या काय खात्या? ते काही खाऊ. हा? बर अजून 5 किलो तांदूळ करा भारीतला बर का शेठजी. देतो. हलका चालणार नाही बर का आम्हाला. बासमती हो, आता राहू दे. 120 रुपये आता किलोचा. ना मसाले घे जे मेन कामाला आलो ते घे. घ्यायचे सांगा आचारी ना तू. हा. सांग द्या खसखस द्या. द्या 1 किलो खसखस द्या. 1 किलो काढा. अरे बाबा तू ऐकत जाय. हो तो भंडवलं इथं आलो. थोडं बसतोलं मी. समजून घेत जाय तू काही गोष्टी. काय समजून घेतो इथं? तुम्हाला नाही समजायचं आतलं राजकारण. तू चांगलं राज करू. हा, आता राम. खसखस आहे का? हा राव एवढी? द्या. हा राव द्या. सारी एक पुडी लागती. द्या मसाला कोणता आहे भारीतला? प्रमाणपत्र ते द्या. कोणचा लागत तुम्हाला? द्या खडा 3 मसाला किलो लागत, द्या. बिर्याणी का मटन? नाही नाही मटन मसाला द्या 3 किलो. किती? 3 किलो का? आईच्या गावात आहे भाऊ. तू काय मला का टोले खाल्ला होता का त्या सरपंचाच्या तिथं? सरपंचाची अरे तो पाटीलात मला घालीन कोंबड्याच्या जागेवर एवढा मसाला घेतला तो निर्मा टाकून मला धुते ते. तू टेन्शनच घेऊ नको. अरे बाबू अरे हे काय आहे? ऐका, राहू द्या तुम्ही. अरे काय राहू दे. राहू दे. हा? हे उरल्यावर पातेले घासायला पण काम आहे ना? बरं अजून काय? 2 ब्रश द्या 2 ब्रश. कोणचे दात घासायचे? हा दात काय घासायचे. अध्यक्षाच्या बायकोला का? कोण हा? घासायची? कानच आहे का तुमच्या का? कानच एखादी. हा याचे दात घासायचे. तुम्ही बरं द्या राव तुम्ही असं काय? हे भाऊ नाही, मी नाही, सांगतो. जाऊ का आम्ही? तू हा वय इकडे वय इकडे वय. बापरे का? तू मसाले दे भाऊ. देव राहिले ते देणार रे. अरे बाबा गाई नाही घासायचे आम्हाला दात घासायचे. म्हणे ना कोंबडी घासायची? नाही नाही दात घासायचे दात. काय यार असं मोकळं करून सांगा ना थोडंफार. मीठ द्या. थांबा आता बरं शांत. काय होतं 2 किलो द्या. बर लहान पोरांना काही खायला आहे की इथं? बर खाय ना. बिस्किट पुढे द्या. बिस्किट पुढे द्या 4 बिस्किट पुढे द्या मोठेली. त्यात काय कोंबड्याला घालायची का ती? अरे चकना नको का आपल्याला काही तवर शिजूस तू काही समजत का नाही? भाऊ आपली पुढचं घेतो सामान चल. ओके ओके. काजू बदाम देऊ का? नाही काजू बदाम करा आज अर्धा किलो. हा चिकन हलवा करायचा आहे दे. चांगलं असतं चिकनला ती. अध्यक्षाला ते बिल पाठवा फोनवर. आता फक्त भाजीपाला राहिलेला आहे. काजू बदाम आणि मनुके. बस ओके. कोणीच भरून द्या आम्हाला शेठजी. मी काय म्हणतो शेठजी बोला ना. हे मिस करी केलंय का? हा, ते घरचे आता हा नाही केलं होतं 2 दिवसापूर्वी. नाही याला नाही सगळे मसाले काढून द्यायचे तुम्हाला. 2 किलो पोहे द्या. होय का? हा 2 किलो पोहे द्या. आमचं जॉबच तो आहे. हा करा बिल तुम्ही बिल करा. बिल करू का? 5 मिनिट थांबा. हा करा बिल करा. अरे मसाले तसेच राहिले अजून तो मसालेच नाही घेतले. गप तू समजत नाही काय गोष्टी. ते तुम्ही बिल आहे ना निवांत करा आम्हाला हे गोणीत भरून द्या. हा तुम्ही गोणीत भरलो आम्ही काय बघायचं आणि काय लिहायचं? ते अध्यक्षाला तुम्ही तिकडे पाठवा. एवढी जटी घालीत नाही आम्ही. चला ते- सांगू का 20,000 बिल झालं? हा ते काही होऊ तिकडे. हा ना गुन्हे आणा गुन्ही बा आपली भरून घ्या. आपल्याला परत पार्टी बरं, करायची बरं, टाइम बरं, झाला. बरं, अजून बरं. कोंबड्या कापायची. बरं, चला, बरं, आवरा. बरं. नाही, अरे सामान जे लागे ते तर घे. नाही झालं ना आता काय कोंबडे घेतले कोंबडे हा, यांचं काय म्हणणं अरे यांना एक 5 रुपयाची ना फोटणीची पुडी द्या. द्या यांचं एक 5 रुपयाची फोटणीची पुडी द्या. घे, बस घे. ना, खुश खुश ना हा, खुश खुश एक नंबर. खुश खुश. हा फुटाण्याचे पुढे संपले राहू नाही. दे, 2 किलो शेंगदाणे द्या मला. राहू द्या राहू द्या काय. नाही नाही कच्चे शेंगदाणे घेतो ना. हा शेंगदाणे द्या 2 किलो. हा भाजून खाता येईन आपल्याला चकण्याला. हा तुझ्या संग संग ये आता ना. नाही येड न घालू. शेंगदाण्याचा कट्टा देऊ का? हा कट्टा देतो कट्टा. हा याला- चालतंय चालतंय आता घ्या 2 किलो मोजून ठेवले. जाऊ दे. घ्या भरून घ्या आता आपलं. चला हे टाक. हाय गे नको करू. टाक. तू टोलेच खायला लावशील मला. ऐकत जाय. घे. हे ड्रम आहे ना ड्रम हातात घे तुम्ही. नाही नाही सगळं आपण एकदम ओके करू. आता हे का तिथे गेलं सगळ्याला कप कप पाजायचं का? हा हा मनुक्याची बासुंदी करायची का? तू आता एक काम कर. मी हे घेऊन जातो. तू कोंबडे कापून आण जाय. कोंबड्याचं पाहिजे निवेदन. मी बाकी- कोंबडे कोंबडे मला नाही माहिती हो, कोंबडे एमडे तुम्ही तुमचं पाहिजे. मा फक्त काम काय जेवढं काम नाही, तेवढं नाही, करतो आता आहे ना. मा काम बनवायचंय फक्त. आता मी हे घेऊन जातो. हे ब्रश नको मला एक.
नाही नाही हा? हे राहू दे. का बर तुला मी माझ्या घरी जुनी काना शेती देतो. दात घासायला का? हा अरे वा 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 नेमकं बिल कोण देणार आहे? ते मध्ये धरून टाक. यांचं काय आहे? अध्यक्षाला फोन कर. त्याचं आहे काय? आहे. मालकाला हिशोब द्यावा लागतो. हा येतो. मग फोन केला ना तुम्हाला. चला चला. हे पहा ते धरावर नाही का सांडून ते आती येऊ का? ए कुठे रे? चाल इकडे. हा किराणा आहे ठेवून दे. एवढा दिवाळीचा बाजार आणला काय? हा तुला काय पंचायती करायच्या? तू म्हणली ते पोराचा वाढदिवस करायचा. जाय दे आतमध्ये घाल. कोणाला जीव घालायचा अख्ख्या गलीला. जाय चल. अरे 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 सोनबाईने तर साऱ्या कोंबड्या सोडून दिल्या. अरे जरा सारा घोटाळा झाला ना. काय झालं? कोंबड्या सोडून दिल्या ना ते पाय ना. आपण तू रात्री चांगल्या बांधून ठेवायच्या ना. काय केलं आता मी म्हणलं ना चारा पाणी करावं लागेल हा. म्हणून ते सोडून दिले आता. सोडून दिले मग आता कसं पकडायचं आता? बोलू ना कोरोना बोलायचे पर्यात नाही आता. नाही हा माझा बॅलन्स आहे तो अजूनला. हॅलो किरण. अरे लवकर ये पोरांना घेऊन सगळ्यांना. हा आपली सारी हा आपली गँग घेऊन ये. कोंबड्या धरायला लागते बरं का आता. ते सुटले त्या 7-8 जण चांगले 7-8-10 जण घेऊन ये. हा घेऊ पटकन धरून. परत आपल्याला परत कार्यक्रमाला टाइम होईल उशीर. हा या लवकर या लवकर या. आम्ही इथंच तवर. हा चालन चालन. बरं ते गोट्यातच सुटेले. हा ना. आतल्या आत पकडता येते. अरे तेच इकडे ना. बाहेर जर पळाला तर मग सगळा खेळू. ते तर पाहावं लागेल. आपल्या दोघांच्या हातीच लागणार नाही नाही अजिबात. नाही नाही नाही. कोर पळत त्यांच्या मागे. हा ना, सगळे तेच कोण ना. सगळे पाका पाका धरतील त्यांना. आले का पाय बरं तेवढं. एक जण आला आता. आले काय? अरे चला ना लवकर बरं झालं. हा अरे कोंबड्या सुटली. ते सगळा ते कोंबडा गेला ना सुटून. ते 4-5 कोंबडी गेली सुटून. चला चला तेवढं चला. काहीतरी करा पटकन मदत. आपल्याला मदत करू लागा. चला टपकन. आणि मी शब्द नाही शब्द दिलता मी. आपल्याला कोंबड्या धरावं लागून म्हणलंच होतं पण आता म्हणजे- सोनबाईनं सुटून गेली. सुटून दिले म्हणजे इथं खायचं आणि तिकडे जाऊन जिरवायचा की नाही नाही आता किती टाइम लागतो धरायला. आणि नावाचे जिथं जाऊ आणि आपले सारे फॉकर इथे सगळे फॉकर लोक. आपल्याला सरपंच पकडे. बोलायचं, आपण ते सरपंच का चला नाही नाही जाऊ दे. तिथं अरे आता एवढं करून परत जाऊ त्याच्याकडे नंतर. एवढं 4-5 काम घेऊ ना. चला बुवा आता. चला चला चला. चला 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 धरू लागा. काय राबडे आम्ही नाही पकड धरणार कोंबड्या बिंबड्या. खायचं नाही का? हा खायचं नाही. तू सांगतोस भाऊ. कोंबड्या म्हणून राहिलो कोंबड्या. कोंबड्या म्हणून राहिलो मी. हात करतो. आता थोडेफार आता हायचे हे सण करावंच लागेल. चला पटकन धरू लागा. चला आणि बघा आता हलगाजीपणा करू नका. आता आपल्याला ना बाय काय नाही ते काय जाणार बिणार काय मोठं. चला 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 धरा धरा धरा. ए धरा चला पटकन. टाइमपास ना करू. धर रे. ए धर धर धर. ए धर ना. ए परत आज धर 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 नाना. धर रे. ए, धर. आई, नानाचे कोंबडे लय चपळ आहे. खरं नाही भाऊ. लय चपळ. ना ना तो त्यो 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 चुरावाला त्यो 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 हा अरे कोंबडा नाही धरला. नाना धरला तो. अरे कोंबडा नाही धरला. अरे अरे बाबू. घ्या घे घ्या 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 घ्या. नाना चल लवकर पुढं. नाना मला भरलं मला नाही भरवलं. अरे धरे.
कोंबड्याच्या नादामध्ये इथं आमचे कोंबडे पार कामाला यायचे अवघड दुख नाही ना अध्यक्ष हा सौदा काय पर्याय नाही. यार काय अध्यक्ष तुम्ही चव घालून टाकली पार सगळी. दोन दिवस वाच नाही जायचं. शेवटचा ड्रायव्हर का शेवटचा नाही तर आम्ही जाणार आहे. तू तुला पद्धतीने पाय काय कर आम्हाला करायची पार्टी. इकडे घे कोपरा हान 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 इकडे हान हान लवकर. नाना तिरकवा हबा आता हबा पुढचा आलाच पाहिजे. हा काय तुम्ही कोंबड्या पकडता का तुम्ही. अरे नाना काय रे नाना काय हुकती अर गेली. अध्यक्षाने पार मथुरा पाण्यात घातली बा. अध्यक्ष सरपंच मान्या नाना ओ नाना अरे अरे हट 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 काय खरं नाही. चल सुने पुढं. अरे धर्माला तुला अरे काय मी हे काय आहे? नानानी ना मथुरा पाण्यात घातली आहे. अध्यक्ष आख्या धरल्या ती नानी नानाला मोकार धपकीन धरू. फक्त पाच घ्या येड्यावानी करू नका. सरपंच व्हायचं म्हणलं थोडाफार दिला थोडाच लागणार आहे. 5 घ्या आपण 10 पकडलाय ना 4 म्हणले होते 7च घ्या फक्त 7 भाऊ नका रे. अरे 4च घ्या. अरे हिले भारी आहे. करू पाच घ्या फक्त. नका रे भाऊ 5 नको. माई हिले भारी भाऊ ही जादा वजन लिहिलं नाही. अय भाऊ ओय अरे चाल ना. अरे मला बरं आमागम झालो. चल अरे येऊत राहिलो ना तुम्हाला मी काय वाजवतो तुला उसात पाहू सुद्धा राहिली. दम निघाणार राव. काय ही काय पद्धत आहे. आणि गोण्या कुठे आहे? गोण्या आहे समजा आहे तू चाल. काय मला टोले घालाय तो काय? गप बसायचं बाकी पंचायत. किरी तुम्ही आज अयो हे काय आहे? अरे अरे तू काय घरच्या मसाल्याच्या पुढे आपण पॅकिंग आणलेलं आहे. तू ठेवून दे तुला काही गोष्टी समजत नाही. ती ठेवून ऐकत जाय थोडं मी तुला म्हणजे? नंतर बोलतो तो सांग. हे आहे बरोबर आहे. हे बरोबर आहे. हाय आहे तू आवर चेक करून घेतो. हे पान मसाला ती बरोबर. तू आवर 2 मिनिट सगळ्या भरण्याच आणलं भाऊ. हिनी तर आता हे काय माझा डोका मी आवडलं. बसू का तोवर तिकडे साईडला निवांत. बस तू आता तू बसायचं लायकीच आहेत. चालू दे. काही शिल्लक राहता कामा नाही बर का. हा काहीच नाही राहणार भाऊ. तू आता नाही तर काय उरलेलं सुरलेलं माग न्यायची. आपण धर्म घेतले ते धर्म कुठे किटली घेऊन चालू. धर्म आहे तू टेन्शन घेऊ नको. मी तुला सांगतो ना थोडं शांत राह. अरे मला अंग सोडून ताप यायला लागले पाहिल्यावर. तुला काय करायचं तुला या जाळामुळे तू तापला थोडा माग थांब. आपला नाही, मला जादा ताप यायला लागला आता. उगाच करपशीन थोडा काळा पडशीन माग. हे घ्या. मी इथं बसतो तो नाना. ओ नाना सरपंच आपल्याला ना थोडं तांब्यात पाणी लागते. वाटते घ्या इकडे पाणी लागणार आपल्याला थोडं आता. नाना हिने लय टाइमपास केला भो. नाना 2 मिनिटं इकडे बस. इकडे निवांत त्याच्या घाल घुसड करू नको. त्याला एक तर सुधरत नाही. काय भाजी त्याच्या हाताने आता नाही बाकी तेल आपण तडक्याला टाकू. 1 नंबर भाजी होईल. नादत नाही करा तुम्ही. फक्त तुम्ही पाहत राहा. पाहताय नाना. आता सरपंचाला काय सांगा बा आता. अहो अहो याचं वारं सुटलं. याला म्हटलं तर लवकर ये म्हणलो. नाना निमा मसाला यंदाच्या वर्षाला तू सरपंच झाला म्हणून समजून घे. झाला बाकीचे कुठे गेले? पेढेची ऑर्डर दे. होणार नाही. अरे हे तर तिकट खावं.
लगेच पेढे तिखट सारं सगळं शब्द आहे ना तुला आपला सरपंच म्हणजे सरपंच तू पेढीची ऑर्डर दे पहिली आपले ते सगळं बोलून घ्या आधी तू कुठे गेले काय ना अध्यक्ष ते बोलवते भाजी येतील येतील अध्यक्ष ते येतील नाही भाजी शिजत आली बोलवते मग सगळं त्याला सांग काही शिल्लक राहता कामा नाही वा का अजिबात नाही तर तू कागद कुगद काही ठेवू नको सगळे जाळून टाक सगळं म्हणायचं जाणतो जायला. ना तू आता बरोबर काय शिकली तू आता सगळं करतो मी बरोबर कोंबड्या 5 आहे एक थोडा सुद्धा मसाल्याच्या पुढे माग काही ठेवायचं नाही काहीच व्हायचं नाही आता चव बिघडली का सांगतो ना मी त्याला व्यवस्थित झाली पाहिजे भाजी सगळी फोन लावा अध्यक्षांना नाना हा. लावा लावा फोन लावा अरे मिरची पावडर कुठे आहे ते काय त्या डब्यात अरे इकडे पाच मटण हा, सगळा तमाशा करून टाकला तपास नाही इथं काय नाही हा. आचेरी हा काय अरे हे फार आचार्याकडे आचार्याचं फार काम उरकत आले तरी तुमचं तपास नाही लवकर या बरं इथं गप्पा मारायचे आपल्याला तवर शिजलंय शिजलंय कोंबड्या शिजलंय म्हणा शिजत आलंय ही आले आले निघाले निघाले ही वाज घेऊन पाय बरं हा ओके ओके कोंबड्या का लक्ष राहू दे का नाना हे का कोंबड्या पळण त्याच्यातून बोगलीतून बाहेर ए, काय लवकर येतो ना मग कोंबड्या पैसे राखण झोपायला सगळं व्यवस्थित झालं पाहिजे हा? हा अध्यक्ष ते काऊन ये ना नाना 2 फोन झाले तू येणार म्हणला ना, येतो म्हणला ना लगेच हे पाय पुढे बरं काय ते जाते जळते हा, ते आले आले बसा 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 हा. अरे वा, वा, वा. या, या. बसा 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 इकडून या सकाळपासून जेवणच होतं नाही भाऊ काय नाही मग आता अरे चपला आपल्या जेवायचं काय काढून टाकू आज नाही ना पद्धत नाही पण नाही पण आपल्या आता बरं व्यवस्थित वाटायला लागलं की नाही आता आता सरपंचाचा म्हणजे काय विषय एक मला पटलं मला जे शब्द दिला ना पाळला मा आल्या आल्या काम केलं बरं का पुढे. मग आता ते भाजी बिजी नीट बनवले का आलं सगळं सगळं काय करा तुम्ही सांगितलं ओके झाले. नाही मग मी एकदा माझ्या शाने पाहून यायचं तर पाहून या भाऊ तसं काही नाही चक्कर अरे अजून नाही, बस नाही. ते. ते चालू आहे चालू आहे चालू तुम्हाला आहे, काय चालू आहे. करायचं शिजणार तुम्ही त्याचं तुम्ही फक्त ताट घ्यायचे आणि बसाल बस हा आणि मग काय लागत जेवायला बसायचं हा? नाही म्हणतो पाहावं तुम्ही लागेल तो आता. काय सरपंच बोला ना तुमच्या काळात होत्या काय पार्ट्या अरे बाबा आमच्या काळात विचारूच नको आता काय सांगतो काळ काय सांगायचं नेमकं तुमचा काळ कसा होता आता इच्छा सांगतो आमच्या काळामध्ये लाईट नव्हती मग नाना एवढं शिकला का सर सांगतो ना ते पण ते सुद्धा रहस्य बाबा लय मोठं ते सांगतो ना सांगितलं आमच्या बाबांनी लाईटी नव्हते नाना अभ्यास कुठं करायचं सांगतो ना काहीतरी हा बाय आमच्या काळामध्ये ना आमचे बाबा आहे ना आमच्या बाबाच्या काय झालं मला अभ्यासाला लाईट नव्हती मग त्यांनी काय केलं त्यांनी एक योजना एक काहीतरी जुगाड. उपाय केला का म्हणे मग बिडे पेटायचे ते बिडे पेटायचे आणि ते बिडीचा विस्तू तयार झाला का त्याच्या खाली मी अभ्यास करायचो काय सांगा तुम्हाला आता बापरे म्हणजे नाना तर त्याचं मात्र इंजिनियरच्या पुढे डोकं मी होतं. त्यावेळेस इतका अभ्यास केला 9वी पर्यंत परिस्थिती असेल मग. नाही ते परिस्थिती हा बरोबर आहे परिस्थिती अरे पण नाही हलकाची परिस्थिती आहे आमची काय तेव्हा. बेकार परिस्थिती आणि मात केली हो नाना. दहावी नापास दहावी नाही नाही मग सांगतो ना त्या नेमकं 10वीला गेलो मी हं? आणि मग इकडे आजोबा वारले आजोबा वारले मग आता ती बिडी कोण प्याणार आणि मग मी अभ्यास कसा करायचा तुम्ही सांगा मी अभ्यास कसा करायचा मग आता पुढची पिढी मग मी नाही मी आता मी ठरवलेलं आहे मी माझ्या नातवाला पूर्ण शिक्षण करणार म्हणजे लाईट जरी नसली म्हणजे नाना तरी मी म्हणजे शिक्षण नाना करणार. रोज बिड्या नाही नाना महिन्याला रोज बिड्याचे डायरेक्ट पोते संपवणार आता डायरेक्ट पण बाकी पोराचं नाताचं पूर्ण शिक्षणच करणार मी असं. इकडे छातीचा पिंजरा झाला तरी चालेल, पण नाताचं शिक्षण अरे पण ते मी काय म्हणतो आता नाही ते माझं तुझ्या- झालं हं? नाही मी काय म्हणतो तो आज कसं काय गेला पण तुमचा मग आता ते आता माझं नेमकं मला तर मस्त वाटत होतं का लय दिवस जागावा हं? अरे आज तसं नाही गेला आज एक बिडी नसेल वडीत एका टायमाला अख्खा बंडला वडीत असणार रे म्हणजे ते एवढा उजेड झाला पण अभ्यास करायला असं नानाचं म्हातारं म्हणजे इंजिनियर म्हातारं होतं आणि म्हणायचं. ते एक झाला असं काहीतरी म्हणून गेला ना आपलं सांगत नाही इकडे खरी गोष्ट नानाच्या म्हातारीन मागून बॉयलरचं नळ काढायचं ना ते काय भाऊ नाना लय विषय मोठा ऐ, आता हे
या नाही ना आमचा झाला काळ हा आता याचं सांग याचं विचार आमचं काही विचारत नका आमच्या काळात यायला विचारायचंच नाही. काय झालं कसं काय 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 झालं काय असं? आमच्या काळात असं होतं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आता तुम्हाला तर माहितीच मी किती हँडसम आहे. हा. त्याची म्हातारी दिवसातून 3 टाइम त्याची डिस्ट गाडीत होती. सुंदर म्हणजे सुंदर होता सुंदर गावात गेला का डिस्ट आता लहानाचे बरोबर सुंदरच म्हणतो. किरकिर करायचं लहानपणी. हा एवढं सुंदर होतं की मी एकदा वर्गात बसलो. हा बर मी कुठं बसायचो मागून 2 नंबरची बॅग हा 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 बसलं का मी सारखं पुरिंग पाहायचो हा सारखं म्हणजे मॅडम शिकत असताना हा मॅडम शिकत असताना मी पुरिंग पाहिलं का मॅडम मला खडू आणायची. हा का पुरिंग पाहिलं का मॅडम मला खडू का बरं कमून मी सुंदर होतो ना. हा हा. काय म्हणायची मॅडम नाही म्हणलं का मॅडम म्हातारी तिकडे डिस्ट नको. काढायची 3 टाइम. मॅडम म्हणे तिकडे नको माय का पाय ऐका माय का पाय मग मी काय अरे, बरोबर आहे. एक सुंदरच तेवढा होता. म्हणजे मॅडमचं सुद्धा पा म्हणणं काय होतं का पुरीकडनं का भाऊ माझ्याकडे पा जाऊ द्या आता जोडीदाराचा काळ विचारा कसं काय. आणि आता तो सांग ना आता येतं झालं माझं आमचं काय भाऊ शिक्षण नाही काय नाही पण तुम्ही लय मोठे मोठे उद्योग केलेले आहे शिक्षण पण नसताना. इकून तिकून जमलं मोडलं कधी पण आता ती पोरगी तिकडून सारखी म्हणजे बाबू खाना खाया क्या हा बाबू चाय पिया क्या. अरे मग आता आजकाल भाऊ मग म्हणते ते सगळं आता बाबू खाना आहे, काय अहो पण आमच्या म्हाताऱ्याचं नाव बाबू आणि तिला म्हाताऱ्याचं नाव चाललं ना. हे बरं. त्याच्यामुळे गेलं मोडून बाबूराव आहे. हा, त्याच्यामुळे गेलं मोडून ज्या बाबूचं जमत तो राहिला साईड घरच्या बाबूला फोन चालला. झालं भाऊ. तात्याचं नावच बाबूराव आहे ना. अरे भाऊ, अवघड झाली गंमत नेमकं. ना ते साहेब मग ते एक काम भाजीला करा, लक्ष दे ए. काही हात ठेवीन काही. मग आदेशाच्या काळात काही चेलमी दाढी झाली की नाही काही नाही आमच्या दाढीचं चिले आम्ही लपून पेत होतो गपचूप. ते मी काय म्हणतो ऐका हे ना. जाईल आपलं ते पाहणार सगळं झालं आपलं काळ झाले आता पुढचा येणारा काळ आपल्याला सरपंच भावी सरपंचसाठी द्यावा लागणार आहे. पुढचा येणारा काळ देवाच लागणार लक्षात आहे, ठेवा. देवाच लागणार आहे. तुझ्या घरात मतदान किती आहे? आमचे 9 मतदान आहे भाऊ. 9 मतदान आहे. बर, तुमच्याकडे भरपूर किती झाले. आहे? माझ्याकडे 7 7-8 अरे वा वा वा. तुमच्याकडे किती आहे ना? 5 आहे. गठ्ठा मतदान आहे गठ्ठा. माझ्याकडे 5-6 आहे पण माझ्या घरातले 5-6 आहे पण 50 मतदान आपला हक्काच आहे. 50 मतदान आणू शकतो. पण खर्चाची तयारी ठेवा भाऊ ना. चला, लागत काय नाही. दर बाजारला द्यावं लागत होती का नाही, आता चालेल तर बाजार काढायची हाट, ना गेम टाकायचे 550 500 400-500 रुपये काय त्यातले मुळे जाते. आता ते बाय दारूला तर द्यावंच लागत बा, तुम्हाला सांगतो अध्यक्ष हा. मागल्या सरपंचाने 2 एकर विकली होती पण नाना आपल्याला आहे ना गरीब एवढी नाही होती, एक एकर घेतली फक्त चालेल ना. 1च एकर. माघार घ्यायची नाही 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 माघार नाही घ्यायची. नाही माघार घ्यायची नाही तिकडे काही सरपंचाने यावेळेस आपलं डाव बाजी पलटी मारलेली त्यामुळे आपण आपला सगळ्यांचा सपोर्ट आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि पण लय एवढं पण मला इलेक्शन होस तर आहे ना एवढं काय संपून टाकू नका फक्त एवढी पाठवतो पाहायला तू शिल्लक बरोबर आहे की नाही अध्यक्ष आपण हा. ऐका ना, ए चला तेवढं तुम्हाला पिवळं काढायचंय का? नाही पिवळा नाही का पिवळा काम नाही. कर काही शिल्लक राहतं कामा नाही. काही सगळं टाकून दे काही सगळं टाकून काहीच नाही राहिलं सगळं 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 टाकून एकत्र भाजी बनव सगळं एकत्र 2 मिनिटं पाहिजे मीठ पीठ ए टपा टपा आवरा बरं टपा टपा चला चेक करा आवरा तू बघून त्याला तो हुशार येतो हा घ्या बरं आवरून चला फक्त शिल्लक राहतं कामा नाही. हो ना हा बघा हा, या तुला कसं काय टाइम लागला? अरे आज ऑर्डर होती जाऊ तिकडे गेलो होतो. ना बरं झालं महत्वाचा विषय आपली नाही फेटीची ऑर्डर पहिली देऊन टाक बरं. अरे वा 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 कर दे ना पण झालं 5000 फेटे पाहिजे. अरे 5000 माणसं 400-500 माणसं 5000 कडून बेळा डबल फेटे बांधायची चालेल ना आहे काय नाही ना देऊ का ना हे बघ आत्ताच आडवण देऊन टाक नाही तर हिरो बरं, हे बुक केलं ना मग 5000. सगळं खेळून जाईल. हा ऍडव्हान्स 5000 ऍडव्हान्स जमा करा सरपंचाला. आणि त्यांचे 2000 आहे आपले 5000 जादा द्यायची जादा सकाळी बांधा दुपारी बांधा रात्री बांधा आणि हा बघा नाही नानाचं सेपरेट राहील ना एक तुऱ्याचा. आणि तुम्हाला कोंबडा खाल्लाय तुराचा पेटा लागला तुऱ्याचा कोंबडा खाऊ घालला ना नानाने तर तुऱ्याचाच पेटा बांधायचं नानाला. अध्यक्ष बोला. आपले माणसं असे ठेवा लागेल जिथं बूथ आहे का आपलं मतदान बूथ प्रत्येक बूथवर आपले 2-2 माणसं राहणार. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पेटे बांधायचे आपल्याला घरोघरी जाऊन बांधा ना. आणि बाया राज्यामध्ये माणसं येतील ना, सगळे आहेत. तिथं पण 3 महिने बाकी आहे तुम्हाला बाजार हाट हा? 3 महिने बाजार. हा, 3 महिने बाकी तुम्हाला बाजार हाटाला येत होता काय करू नका. गाड्यांना पेट्रोल नानाची निशाणी काय ठेवायची माहिती नाही आपल्या घ्यायची आहे कोंबडा तुरा कोंबड्याचा तुरा. चालेल चालेल. ओके ओके ओके. चला का बिगर बैल बिगर शिंगाचा बैल घ्यायचा. ए बघ रे ते आता मटण खाऊन घेऊ चला मी बाजारला आणि सामानाला भाजी भाजी भाजी
बस नाना मी भाजी पाहतो. नसतं कडा करायचं एकदम अजिबात आहे का नाही. 2 महिने खोरेने तोडायचं. हा खोरेने काय ओढायचं नेमकं सगळं खायचं पण तिथे गेले हो. पैसे 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 वाढायचे. माय आता जाते ना मला नंतर मग मी रस्ते बिस्त्याचं काम नाही करणार बरं का. मला मी नाना, तो रस्ता खायचा, हा घरकुल खायचं, संडास खायचं, संडासं खायचं. संडास बाथरूम 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 हा संडास बाथरूम. पैसे पण म्हणजे माझे गेलेले पैसे मी असे वसूल करणार. नाना संडासात सगळे वसूल होणार. तू संडास खायचं. थोडे कसं रे फक्त आता थोडं मीठ टाक. टाक बघ थोडं. थोडं मीठ टाक. ते खोटं बोलणार नाही टाक. मी त्याला चौकळीन त्याला लगेच. अध्यक्ष बस लय झाले आता. ये माहिती पण ए आता त्याचं टाकलं मा थोडं टाक आता. आम्हाला प्लेटीत दे थोडं नाही चेक कर ना आधी चेक कर थोडं. अध्यक्ष पहा बरं मला थोडं मीठ कमीच वाटून राहिलं. नाही नाही कमीचे टाक थोडं टाक टाक थोडं मी सांगतो. टाक 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 थोडं अजून. तुम्हाला चौकळती ना थांब रे. सरपंच तुम्ही पहा बरं आता. सरपंच हे जाळ घाल. ए, तिखट झालंय मीठ टाक. तिखट झालं ए टाक मीठ. जादा तिखट झालं रे वाटतं. अरे तिकडं सरपंच तिकडं जपून तिकडं पहा सागर तिकडं लक्ष द्या. दूर निघल्यासारखं वाटतं. या आयशा. वा 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 भेटायची कमी का? नाही नाही तिकट झालं पण काय एक नंबर झालं. पंच हा अरे या रश्या बरोबर पार घामा नुसता पार पडला त्यामध्ये काय विचारूच नको. बाजार हा कुठून आणला होता आचार्य तो हा? काय खरं नाही ये बाबू बरं भाजी कस काय झाली. एक नंबर कोण आचार्य कुठून पाहिला आचार्य लय भाज्या खाल्ल्या. आपला ह्यो होता अक्षय आपला अक्षयच होता ना. असं वाटलं जेब कापून टाकाव काय. सौ चांगली होती पण मग काय एक नंबर पण कानातून दूर निघाला फार. हा भाजी कस काय नाना का मग खूप चांगल्यावानी करू राहिला काय कळा ना मला. आव चांगल्यावानी नाही भाजी मी काय एक नाही खाली एक काय पूर्ण नाही खाली पण मला तिखट लागली खाली आम्हाला अध्यक्ष काय उरल नेमकं पोटात गडगड होऊ राहिली रे. बसा घडी बर ना. अरे पोटात पण क्वालिटी कशी होती कालवण्याची? अरे काय गालते काय हे एक नंबर होती ना. नाही मी नाही थांबा रे. सरपंच अरे सरपंच गेला खड्ड्यात थांबा. सरपंच आईला कालन नेत्याला मारी केलं होतं. अरे तू ते काय तू एक का इथं. अरे 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 ते तू पण एक इथं. पुढे जाऊ का नको बाबू. अरे थांब ना. अरे आई अरे आहे बाबा 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 एक तर रातपासून इथं थांबायची बारी आली आणि हे आता आलं काय डोक्याला बोर आहे गड्या. अरे काय रे कोणी आतमध्ये नाना मोकळा आहे का? कोण बसले? अरे मला जायचं काय पोर आहे ना. कोण आहे नाना? तुमचं काय 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 झालं नेमकं आता तुम्हाला पण ती रातच्या दमत नाही का ना रातच्या पण अरे कालन काय चालतंय? भाजी एक नंबर झाली बाबा. थांब मला आधी थांबते. काय चालू आहे? तो आला भाजी का? पण भारी झाली भाऊ. आता याचा पण सत्कार करावा लागत. मला जायचंय आतमध्ये बर का. पण सत्कार करायचो का कालन नव्हतं? ए बाबा निघ बाहेर लवकर. खांड खांड खात होती. कोण आहे बाहेर निघ रे बाबा. अरे काय खरं नाही गाड्या. शेवट ताटलीला पाणी प्याला. हा का. हा परत इथे घेतलं मागून वाढून. अरे कालनच मारण्याचं तिकड झालं. येईना ना तो. सच्चा आहे, सच्चा.
अरे काय नाना अहो अरे आला 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 आला. ए अरे काय रे काय खरं नाही चटणी झाली ना बरीचशी. ए चारगाच मी ना जातो गाडी इकडे अरे तुला पटापट गीट कर घेऊन जायला येतं. बर बर अरे 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 अरे. काय खरं नाही. काय भाजी होती काय भाजी होती. हा. इथं फार सकाळ सकाळ रातपासून निसतं पळ 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 सगळ्यांची पळपळ करून टाकली तो. आता शिकणार आदर्श मोकळं झालं बरं मी वाटायला आधी लागलं. सांगत होतो मी आधी माझ्या पद्धतीने केलं होतं तुम्हाला गरज होती कायला म्हणजे आळणी झालं ये अध्यक्ष ये बस 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 बस. काल मटण घाला पण आमरस कोण आला सकाळी दिवसा सगळ्यांचा सगळ्यांचाच आमरस कार्ड आहे आचार्य हो 2 इंजेक्शन घेऊन आला आता डॉक्टर कडून फार त्रास म्हणून गेलोय सकाळपासून फार गळून जायचे काम झाले गळून गेले लय आखाडच लागला भाऊ. आखाडच लागला काय बाबा तू काय मग बरे तू नेमकं सगळे बोल पण माही चुकीत नव्हती मी आधी परफेक्ट काल म्हणत होतो यांनी एकाच वाटीत घेतलं जो तोंडाला लावायचं तीच वाटी सगळ्यांनी फिरवली कोणी मीठ टाकायचं. एक मिनिट थांब जरा फोन आलाय मला. हा बोला ना शेठ. अध्यक्षाला कोणाचा फोन आला काय नाही ते याच आहे ना तो बाकी नाही आपली किराण्याची. हा बोला बोला काय म्हणले बाकी बाकी हा मग काय करा मला बिल पाठव ना. किती 10,000. ए बाबू हो चष्टा बस कर ना करू अरे येईन मी 5 कोंबड्या म्हणा चष्टा बस कर टाइम घेता नाही 10,000 येडबेट लागला काय तुम्हाला. नाही सारा 1500-1600 रुपये सगळा किराणा झाला असन. गेले ते दोघं आणायला. 10 रुपयाच्या पुड्या आणि ते केलं किटलं झालं नव्हतं इकडं टाकून दिलं ना आता सगळं. सांगतो ना काय बरं यादी टाका वाट पाहतो नाही 10,000 देणार नाही पण मला अगोदर पाहतो नेमकं काय. आणि हे काय पद्धत आहे का 10,000 तुम्हाला मी काय सांगितलं पोरण काय द्या तुम्ही 10,000 किराणा दिलं का गाव जेवण होतं का तिथं. नाही मी पाहतो ते विचारून पाहतो मी अक्षाला सुनेला विचारून पाहतो अरे नाही आचार्याच्या हाताने गेली तिने यादी. नाही मी एवढं नेणार मी ठेवतो मी आता काय असेल पावती झाल्यावर मी आता तुम्ही बिल पाठवून द्या मला. मी सगळं काय भाऊ अरे काय भानगडी नेमकं नाही मी सगळं अर्धा किलो तुला म्हणलो जा तू आज हाताने काय लागण ते घेऊन तू 10,000 रुपयाचा सामान आणला काय तू. काय सांग भानगड? ना हा? सांग ना आता. काय भानगडी बाबा काय काय शिकले सांग ना. 1,000-1,500 2,000 परत 10,000 कुठं किराणा नसतं का. घरचा किराणा बिराणा तर नाही घरचा काय मिळा नाही आला भाऊ काय किराणा मग भरतं भरला का? अरे दिवाळी बिवळीचं किराणा भरला काय दिवाळीला आपण 10,000 भरीत नाही. त्याला भाजी- पिशा कोणाकडे होत्या? भाजी- हा? पिशा कोणी आणली तुम्ही दोघांनी काय केलं काय नाही ते नाही मी तुम्हाला दोघांना पाठवतो मी काय बघून मला काय म्हणायचं. यो, यो, यो. इकडे कुठं चालला? इकडे लोक ये. अशा करतात, हे असं काय करून भानगड टाकतात. आहे? सांगेल ना काय ते. पार्टीला वापरला ना. मग पार्टीला वापरत होतं घरी ते का दिवाळीचं करा सामान भरून आला का तू. मोठी पार्टी सरपंचाची नानाची म्हणलं. 4-5 कोंबडे 1,000-2,000 सामान लय 2,000 झालं असतं सामान 10,000 सामान काय कुठून टोला मार 2,000 होतील ना 10,000 रुपये म्हणून तू म्हणून शेट मला 10,000 रुपये झाले कुठून देणार तुला आता पुढे ये ना, त्याला तोंड बरं का? दाखव ना, त्याला तुम्ही दोघं पाहून तोंड- का काय? समोरच आहे ना मी. त्याला तोंड दाखव ना. कसं अध्यक्ष किती बोलायचं? अरे, 2 मिनिटं अध्यक्ष ये ना मला असं वाटतं जे उभं राहिलं का माणूस कोणी का ये ना बरोबर महिना 2 महिना चावत राहते तर आपल्याला. अहो ते मग तुम्हाला आणला 200-300 रुपयाचा किराणा घरी दिला मग काय आता पार काय. तो शर्ट मला म्हणला तुम्ही 2 ड्रम नेले म्हणे की तेलाचे दोन? तेल आणलं त्या घरच्या किटले मध्ये तेल आणलं. 5 किलोची किटली होती ती. एवढे मोठे मसाल्याचे पुढे आणले नेले म्हणे आणि त्या घरच्या सगळ्या बरं नाही घेऊन आला तिथं घरचे मसाले घेऊन आला सगळा किराणा घेऊन गेला वाटतं. अहो तुम्ही काय अध्यक्ष असं काय बोलते राव. मागचा सरपंच माणसं शोधायला पाहिजे. 3-3 महिने आधीच किराणे भरून देत होता मग थोडं नेले काय बिघडलं. नाही ते पण बरोबर आहे बरं का मग आता सरपंच आता मग नाही तर मग जातो मला तर सरपंचाचा फोन येऊ राहिला जाऊ का तिकडे मग. नाही, थांब ना तू जाऊ नको पुढं जाऊ नका. सरपंच काय म्हणते करावं लागत ना आणलं. त्याला तोंड दाखव. करावं तोंड लागत करू ना नको. जाऊ द्या मरू द्या आता करावं लागत म्हणून सरपंच मोठ्या पाण्यात काय? ते बिल आहे ना मी बाबा, मग नाही तर मग. हा आता जाऊन द्या सगळ्या पोरांची 10,000 बिल तुम्ही ते देऊन टाका जाऊन द्या मोठ्या पाण्यात. ए, अरे काय आता काय माझ्या बोकडी साऱ्या कोंबड्या परी कोंबड्या गेल्या एक तर मारण्याचं जुलाबानी जाम झालो हा माहिती चुकी आणि आता हे 10,000 माझ्या बोकडी टाका मला सरपंच पदच नको मला सरपंच पद नकोच मग हा. सरपंच तुम्हाला काय रे लागणार गावचं. मला थांब आज जाऊन येऊ द्या भाऊ तुमचं ना काय लय भाऊ जाऊ मोकळं आय, 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 आय. तुमचं हे करून घ्या गड्या या बाळा पार आणते. हे लक्ष चांगलं बरं का झोपण आहे ना लक्ष चांगलं. तुला जायचं का? लक्ष आता चांगलं. काय सांगावं अध्यक्ष. चुंबळ बाहेर आली पार्टीची. पाय बरं मागून. हे काय लाल जरा झाला. तिने हात लावून बघितला. हे काय लाल हो? हाय का? हे बा.
टिपकत कुठं राहिले, रक्त कुठं? अरे नुसतं पाणी, अरे नुसतं पाणी. अरे 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 अरे. जाऊ दे, सरपंच व्हायचं यावर शब्द दिलेला आहे. 10,000 काय 10,000 काय 1 लाख केले तरी मोठा बनतात. किती खर्च झाला तरी चालेल, पण सरपंच नानालाच करायचं यावेळेस. अरे पण 4 महिने बाकी आहे, तुम्ही 10,000 दर महिन्याला टाकशाल माझ्या बोकडी, मला वावर एकाला येते का? पहा भाऊ ना तुम्हाला झेपत असलं ठीक नाही ते मी चाललो त्या सरपंच तिकडे मला नाही, त्यांचा नको, सकाळी नको फोन जाऊ. आलेला आहे. सगळ्याला नाही असेच लागतील आपल्याला. जाऊ दे बरे बरे. प्रत्येक सगळ्याला कारणीभूत नाही, आहे. गठ मदन आहे माय रे, जादा बोलू नको तू आता. याचं काय म्हणणं आहे आचार्य? अरे 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 तो अरे. तुझ्या घरी निमा किराण नाही, मला म्हणतो आता बर. हिने 10,000चं किराण हिने नेली याच्या घरी. बर बर. हिने 2 तेलाचे ड्रम, 10 किलो साखर, पर अख्खा साखर किराणा. पण आता पोरा बाळाची पाठी मग लागणारच ना थोडंफार. एकदम ना आता मी बोलतो ना, हिने कोलिगेट काय केलं, साप पळू नको इथं थांब. आता कोंबडीच्या मटणाला काय घेतलं तुम्ही? 6 कोलिगेट घेतल्या. कोलगेट. त्याला विचार ना, तो म्हणे बुवा, अध्यक्षाच्या बायकोनी सांगितले ते म्हणे, अध्यक्ष तोंडाचा लय वास येतो म्हणे. हा, त्यो पहा आता. काय, जाम जिजाऊ घाला बुवा तिथं बोलता तिला तोंड दाखव. हा, काय नेमकं कायला कुठून यावं का नाही यायचं कशामध्ये याला? हा? आणि आता काय- साबणी 2 किलो निरमा. नाही, एक काम करा, काय काळजी करू नका तुम्ही, ते बिल तेवढं देऊन टाका. उभं मला सांगू दे. सरपंच अध्यक्ष येतो आम्ही. ओ, अध्यक्ष. येऊन येणार कोण? शिवाय हायच कोण? आलो 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 आलो. अरे काय सांगावं तुम्हाला, आखाडा असा भावलेला आहे का. आय 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 आय. पुढून टसका मागून गुळणी सगळ्यांच्या. मग मंडळी हसताय ना, असेच हसण्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी पण दाबायला विसरू नका. धन्यवाद.